सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 त्याच्यातील पहिला प्रकरण टीचिंग अप्टिट्यूड या प्रकरणामध्ये येणारी 100 अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट बद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे. कृपया बोर्डवर लिहिलेल्या सर्व पॉइंट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचा अभ्यास करा. तर ऑलरेडी मी 17 कन्सेप्ट सांगितलेला आहे आणि आता पुढचा कन्सेप्ट बघूया. 18वा कन्सेप्ट. ए टीचर थ्रू एक्सपिरियन्स फाउंड दॅट लर्नर वेर एबल टू मेमोराइज अँड रिकॉल कंटेंट इफ गिवन इन ब्रीफ समराइज्ड फॉर्म. शिक्षकांच्या अनुभवाप्रमाणे शिक्षक असे म्हणतात की आपण जर विद्यार्थ्यांना विषय ज्ञान सारांश रूपाने म्हणजे ब्रीफ समरीच्या रूपाने जर विद्यार्थ्यांना आपण शिकवलो तर विद्यार्थ्यांना तो कन्सेप्ट समजेल आणि विद्यार्थी तो लक्षात ठेवेल आणि तो विद्यार्थी परीक्षेत रिकॉल करेल, म्हणजे तो आठवण करेल. म्हणजे ब्रीफ समरायझेशनमुळे मुलांना फायदा होतो असं शिक्षकांचं मत आहे. तर ब्रीफ समरीमध्ये शॉर्ट सारांशमध्ये जर आपण मुलांना विषय ज्ञान शिकवलो तर काय फायदा होणार आहे? ब्रीफ समरायझेशन विल इम्प्रूव्ह अंडरस्टँडिंग अँड कन्सेप्च्युअलायझेशन. शॉर्ट मध्ये मुलांना जर शिकवलो तर काय फायदा होणार आहे? त्यांचा अंडरस्टँडिंग वाढणार आहे आणि तो कन्सेप्ट त्यांना समजणार आहे. कन्सेप्ट शॉर्ट मध्ये पूर्ण त्याचा अर्थ काय आहे तो कळणार आहे. ब्रीफ समरायझेशन विल मोटिवेट लर्नर फॉर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. जर मुलांना ब्रीफ समरीमध्ये आपण जर शिकवलो तर तो ब्रीफ समरी त्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स देईल आणि त्यांना मोटिवेट करेल की बाबा तू लर्निंग मध्ये पार्टिसिपेट कर. विद्यार्थी सकारात्मक आणि सक्रिय रीतीने अध्ययन प्रक्रियेमध्ये भाग घेतो जर त्यांना तो विषय ब्रीफ मध्ये समजला असेल. ब्रीफ समरायझेशन इज अ की फॉर कॉग्निटिव्ह लर्निंग. कॉग्निटिव्ह म्हणजे ज्ञान विषय जर ब्रीफ मध्ये आपण मुलांना शिकवलो तर तो विद्यार्थ्यांना कम्प्लीटपणे त्याचा अर्थ कळतो, त्याचं ज्ञान त्यांना येतो. त्यामुळं ब्रीफ समरी शिकवणं हा नेहमी महत्वाचा आहे असे शिक्षकांचे मत. चला आता लर्नर कॅरेक्टरिस्टिक डिस्टर्ब द क्लासरूम टीचिंग. क्लासरूम टीचिंग मध्ये जेव्हा शिक्षक वर्गात येऊन विद्यार्थ्यांना शिकवत असतात, जे क्लासरूम टीचिंग होत असतो, अशा वेळी कोणत्या विद्यार्थ्याकडून क्लासरूम टीचिंग डिस्टर्ब होत असतो, जे क्लासरूम टीचिंग व्यवस्थित होत नाही, क्लासरूम टीचिंग मध्ये अडचणी निर्माण होतात, तो विद्यार्थी शिक्षकांना शिकवण्यासाठी त्रास देत असतो. शिकवत असताना जे डिस्टर्ब करत असतो, कोणत्या विद्यार्थी किंवा कोणत्या वेळी असं होत असतो तर ऍब्सेन्स ऑफ टीचर. जर वर्गात शिक्षक नसेल तर टीचिंग होत नाही. विद्यार्थी मग टीचिंग होत नाही तर इवन विद्यार्थी लर्निंग सुद्धा करू शकत नाही, कारण शिक्षक नसेल तर वर्गावर नियंत्रण करता येत नाही. कंट्रोल नाही केलं तर विद्यार्थी गोंधळ करतात आणि डिसिप्लिन येत नाही. गोंधळ केल्यामुळे अभ्यास होत नसतो. दुसरा क्लासरूम नॉईज बाय लर्नर. विद्यार्थी जोरात ओरडत असतात, पळापळी करत असतात, जोर तिथं शब्द येत असतात, त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करत नाही वर्गात. तुमचे शिक्षक नसेल तर काय करता वर्गात? दंगामस्ती करताय ना, बोलत बसताय. ओके. मग शिक्षक आला तर गप्प बसताय. गपचूप. ओके. पियर अटेन्शन सीकिंग आर्ग्युमेंट. काही विद्यार्थी शिक्षकांना एखादा कन्सेप्ट जोरात सांगत असतात, म्हणजे अटेन्शन मिळवण्यासाठी. मग जोरात ओरडून सांगत असेल तर तो कन्सेप्ट इतरांना सुद्धा त्रासदायक होत असतो. तो टीचिंग लर्निंग प्रोसेस क्लासरूम मध्ये व्यवस्थित होत नाही. त्याच्यानंतर आहे कोणते विद्यार्थी टीचिंग लर्निंगला सपोर्ट करत असतात? लर्नर सेल्फ कॉन्फिडन्स. विद्यार्थीमध्ये जर कॉन्फिडन्स असेल, लर्नरकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर टीचिंग लर्निंग प्रोसेस व्यवस्थित होत असतो. लर्नर लॉजिकल आर्ग्युमेंट फॉर क्लॅरिफिकेशन. एखादा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी विद्यार्थी जर लॉजिकल रीतीने आर्ग्युमेंट करत असेल, विषय ज्ञान समजून घेण्यासाठी तो प्रश्न विचारत असेल किंवा त्याच्यावरती तो डिस्कशन करत असेल तर तो योग्य आहे. ऍक्सेस टू द लार्ज अमाऊंट ऑफ डिजिटल मटेरियल. म्हणजे डिजिटल मटेरियल
त्या सब्जेक्टच्या रिलेटेड तो वापर करत असेल तर तेही फायदा आहे आणि तो योग्य रीतीने वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हला आपण उद्देश असे म्हणतो. कोणत्याही काम करण्यापूर्वी आपण एक उद्देश ठरवतो, त्या उद्देशप्रमाणे तो काम करत असतो. आता माझा उद्देश, मी आता सेट आणि महाराष्ट्र सेट आणि नेट परीक्षा संदर्भात युट्यूब चॅनल सुरू करून मी माहिती तुम्हाला सांगत आहे. माझा काय उद्देश असेल की बाबा माझं लेक्चर ऐकून घेतल्यानंतर तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे, सेटनेट बद्दल भीती कमी व्हायला पाहिजे आणि तुम्ही पेपर देऊन परीक्षा पास व्हायला पाहिजे. परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळायला पाहिजे, हे एक उद्देश असतो कोणतेही काम करण्याआधी. मग इथं 4 उद्दिष्ट आहे आणि 4ही उद्दिष्टांचा कम्प्लीट अंडरस्टँड द मिनिंग. पहिला आहे बिहेवियरल ऑब्जेक्टिव्ह. बिहेवियर म्हणजे वर्तनात बदल करणे. शिक्षक वर्गात आल्यानंतर एखादं कन्सेप्ट शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये बदल व्हायला पाहिजे, त्याला बिहेवियरल ऑब्जेक्टिव्ह असे म्हणतात. व्हेन वी राईट स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह इन टर्म्स ऑफ बिहेवियरल टर्म, विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये तो बदल व्हायलाच पाहिजे. बिहेवियरल मध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये. मी कितीही सांगितलं एखाद्या विषयाबद्दल, तो विषय तुम्हाला जर समजत नसेल किंवा तुमच्या वर्तनामध्ये जर बदल होत नसेल, आता माझं आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला नेट सेट बद्दल माहिती सांगत आहे की बाबा तुम्ही बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स लिहून घ्या आणि तेवढंच अभ्यास करा, इतर जास्त मटेरियल घेऊ नका, जास्त इकडे फोकस करू नका, नोट्स काढा, नोट्स लिहा आणि तो रिव्हिजन करा. रोज 1 तास रिव्हिजन व्हायला पाहिजे. मग नोट्स लिहिणं, 1 तास रिव्हिजन करणं, जास्त पुस्तक न घेणं, हा तुमच्या वर्तनामध्ये बदल व्हायला पाहिजे. बिहेवियरल ऑब्जेक्टिव्ह. आता इन्स्ट्रक्शनल ऑब्जेक्टिव्ह, स्पेसिफिक, मेजरेबल अँड शॉर्ट टर्म बिहेवियर दॅट स्टुडंट्स विल एक्झिबिट आफ्टर द इन्स्ट्रक्शन. सूचनात्मक उद्देश म्हणजे हे शॉर्ट टर्म मध्ये असतो आणि स्पेसिफिक असतो आणि मेजरेबल असतो. आता मी तुम्हाला सांगितलं, बाबांनो तिकडे बघू नका, तुमचा आवाज कमी करा, गोंधळ करू नका, हेडफोन व्यवस्थित घालून गाणे ऐकू नका, फक्त हे ऐका, बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स नोटबुक मध्ये लिहून काढा, डिस्कशन करू नका, पूर्ण लक्ष द्या, ऐकत असेल तर व्यवस्थित ऐका. हे जे शॉर्ट टर्म सांगितल्यानंतर ते जर तुम्ही हेडफोन म्हणजे गाणं ऐकायचं बंद केलं, इकडे बघण्याचं बंद केलं, बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स लिहिलेत, शॉर्ट इन्स्ट्रक्शन सांगितल्यानंतर लगेच तुमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. इन्स्ट्रक्शनल ऑब्जेक्टिव्ह. एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह, लर्निंग आउटकम असेही म्हणतात. क्लिअर स्टेटमेंट दॅट डिस्क्राईब व्हॉट अ स्टुडंट शुड बी एबल टू डू द एंड ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स. शिक्षक वर्गात आल्यानंतर जेव्हा पूर्णपणे विषयज्ञान त्यांना शिकवतो, विषयज्ञान शिकवल्यानंतर त्या विद्यार्थ्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. कधी आता 6 महिना आपण सिलेबस शिकवलो, 6 महिन्यात विद्यार्थी काय शिकलेला आहे, किती ज्ञान त्यांच्यामध्ये आलंय, कोणतं कौशल्य त्याच्याकडे आलंय आणि तो कौशल्य त्यांनी परीक्षेत कसे वापर केलेत आणि त्यांच्या रिझल्टमध्ये काय परिणाम झाला. लर्निंग आउटकम. आता मी तुम्हाला महाराष्ट्र सेट बद्दल माहिती देत आहे. मी सांगितल्यानंतर की बाबांनो तुम्ही हे नोट्स घ्या, हे नोट्स वाचन करा, बोर्डवर लिहिलेली माहिती घ्या आणि व्यवस्थित रिव्हिजन करा. जास्त तुमचा वेळ इतराकडे खर्च करू नका, सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा, 6 महिने व्यवस्थित अभ्यास करा आणि सेट परीक्षा पास झाल्यानंतर, पास व्हायला पाहिजे, जास्त मार्क तिथं मिळाला पाहिजे. पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुमच्यात काय आउटकम येणार आहे, तुमच्यापासून काय, मी तुम्हाला इनपुट देत आहे, मी तुम्हाला इनपुट दिल्यानंतर, मी तुम्हाला माहिती दिल्यानंतर तुमच्यापासून काय येणार आहे, दॅट इज आउटकम ऑफ लर्नर. तो शैक्षणिक उद्दिष्ट तुमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जनरल ऑब्जेक्टिव्ह. जनरल ऑब्जेक्टिव्हला आपण ए ब्रॉड गोल और ब्रॉड एम दॅट इज स्टेटेड इन जनरल टर्म्स अबाउट हाऊ इट विल बी अचीव्ड. जनरल टर्म्स म्हणजे सर्वसामान्य उद्दिष्ट. आता मी तुम्हाला सेटनेट बद्दल माहिती सांगत असताना एकदा मी तुमचा दुसरा विषय कोणता आहे हे विचारत नाही. मी जनरली पूर्ण सेट बद्दल एक स्ट्रक्चर सांगतो की सेट वर्षातून एकदा होत असतो. ही परीक्षा 150 मार्कांचा पेपर आहे. पेपर 1 हा 50 प्रश्न असतो. पेपर 2 हा
100 प्रश्न असतो, एकूण 300 गुणांचा हा पेपर आहे. 160 170 पर्यंत मार्क मिळाल तर तुम्हाला रिझल्ट मिळत असतो. त्याच्यासाठी 3 महिने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. पेपर 1चा सिलेबस कमी आहे. पेपर 1 कडे जास्त तुम्ही लक्ष दिला पाहिजे. पेपर 1 मध्ये 10 घटकापैकी कमीत कमी 7 घटक तरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. मी लिहिलेले एखाद्या पॉइंट्स व्यवस्थित समजून घेऊन तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर सेट पास होईल. सेट पास झाला तरी ऍटलिस्ट CHB तरी तुम्हाला नोकरी मिळेल, एक मान सन्मान मिळेल, एक कॉन्फिडन्स वाढेल. हे बघा, हे सगळं काय झालं, जनरलाइज्ड ऑब्जेक्टिव्ह. इथं स्पेसिफिक इथं तुमच्या शैक्षणिक ऑब्जेक्टिव्ह, इथं शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह आणि इथं स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह पूर्णपणे लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार.